नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करतो तुमचं मी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, आज मी आपल्या रोजप्रमाणे घेतो चहा आहे बघा, कोरा चहा. त्यामध्ये मस्त आलं आणि चहापत्ती टाकलेली आहे. गाईच आलं आणि चहापत्ती टाकलेला चहा एक नंबर वाटतो. तो जर तुम्ही केला तुमची सकाळ एकदम क्लास होऊन जाते. आणि सोबत नाश्त्याला जर पोहे किंवा उपमा असतील ना, तर मग तुमचा नाश्ताच झाला गाईच. एकदम म्हणजे एकदम क्लास वाटतो ते खायला. तर आता मी सध्या पोहे नाही केले, काहीच नाही केलं. चहा आणि हे बघा ह्या डब्यामध्ये काय असेल ते खातो होतो, बिस्किट वगैरे. तर आता मस्तपैकी चहा घेतो आणि जातो क्लासला. आपल्याला रोजप्रमाणे लेटच झालेला आहे, त्यात काय वाद नाही आहे. तर आता निघूया. आता संध्याकाळी परत आपल्याला अलिबागला पण जायचं आहे आणि अजून 2-3 कामं आहेत, ती पण करायची. आता थोडं आपलं झाडांना पण पाणी वगैरे टाकायचं आहे, कारण 2-3 दिवस कडक ऊन पडल्यामुळे काय होतं आहे, झाडं सगळी सुकलेली आहेत. बघू शकता तुम्ही, थोडंसं सुकलेलं तुम्हाला वाटतील झाडं इथली. आता आपण मस्तपैकी जाऊ क्लासला आणि येऊ इथे. मग थोड्या वेळाने बहुतेक अलिबागला पण जायचं आहे. थोडं बाबांचं पण काम आहे आणि आपले नवीन पक्षी आणलेत ना, तर त्यांना मडकी पण आणायचे आहेत. तर पहिलं वेळ मिळते तर मडकी पण घेऊन येऊ आणि बाबांचं काम आहे ते पहिलं करून घेऊ आपण अलिबागचं. तर म्हणजे आता निघालो आहे क्लासला जायला. आणि मस्तपैकी आता सूर्य पण इथून उगवणार आहे. हे बघा, हे बघा काका पण उठलेले आहेत, इकडे पाणी तापवत आहेत. आणि मस्त अशी सकाळ झाली आहे, सगळीकडे असं दव दिसते. धुकं अशी थोडी दिसतात अशी. अजून सकाळी लवकर उठलं असतं तर अजून सगळीकडे धुकं दिसली असते. हे बघा, दवाने सर्व ओलं पण झालं इथे. हे बघा, काही ठिकाणीचं ओलं आहे, काही ठिकाणी सुकत आहे, म्हणजे हे दव पडलेलंच आहे इथे. सो आता निघतो मी. चला तिकडे गेल्यावर भेटू डायरेक्ट. म्हणजे आता घरी पोचलो आहे, बॅग वगैरे ठेवली. आता कोथिंबीर पण आणली सोबत. तर आता घरी जातो आणि आपल्याला लगेच अलिबागला पण निघायचं. तर अलिबागला जातो लगेच आता निघून. दुसरे पंकज येतो हो. तर म्हणजे आम्ही चाललो आता अलिबागला. थोडं आमचे काम पण आहे आणि सोबत आपल्याला पक्ष्यांचे मडके पण आणू आपण, कारण काल 3 पक्षी एक्स्ट्रा आणलेले आणि तर त्यांना आम्हाला थोडे मटके पण आणायचे आहेत, कारण त्या याचे मेल फिमेल आहेत ना, त्यांची अंडी वगैरे घालतील ते. तर आता निघतो आम्ही लगेच अलिबागमध्ये जायला. ते बघा आले बाबा. डायरेक्ट घरी जायचं ना आता. डायरेक्ट घरीच. आता पोचलोय घरी मी आणि आता पटकन जेवून घेतो. जेवायला काय बघतो, कारण जेवणाचा टाइम झालाय. आपल्याला रोज सारखे 3-3:30 वाजले आहेत. काच बंद करतो आणि जातो. आणि सिंबा गाडीच्या अवतीभोवतीच फिरतोय काहीच नेहमीच. लगेच गाडीचा वास घ्यायला आला. तेव्हा तिकडे बैलगाडी चालली आहे दौऱ्याला. प्रॅक्टिसला काय नुसती नवीन सुरुवात. चल कर आता काय करायचं ते. बघा, नवीन सुरुवात झाली आहे आपल्या बैलगाड्याची. तिथे उद्घाटन सोहळा चालू आहे. पवार बैलांची नवीन सुरुवात झालेली आहे आता. चला चाललं अन्न आपला. तू नाही जास काय रे? आता नवीन कुठला बैल सांग? ए हो बाबा. चालला नवीन बैल आपला. सोबत चाललास तू पण? बा गेली बैल आता. चल सगळे बैलगाडी पण गेलेले आहेत आणि आता मस्त जेवायला बसलोय. आज जेवायला काय, भुर्जी, भात आणि भाजी आहे कशी तरी. तर मी पण जेवून घेतो आता पटकन. कपडे चेंज करतो आणि
तर मंडळी हे बघा आता आपली झाडं शिपून घेतोय मी. आता ह्या छोट्या छोट्या झाडांचं पाणी मारलेलं आहे आणि आता ह्या मोठ्या झाडाला पाणी मारतोय. हे बघा हा जो नारळाचं झाड आहे नारळाचं त्याला मस्तपैकी पाणी घालतो इथे. आणि त्यानंतर आपल्याला इथले पण 2-3 झाडं आहेत तर त्यांना पण शिपायचं आपल्याला मस्तपैकी. आता काळोखाच्या आधी शिपून घ्यायला लागेल. आता काळोखात कसं थोडं वांदे होतील ना, म्हणजे काय होईल काळोखामध्ये कसं काळोख होईल तर दिसणार नाही अजिबात ना, त्यामुळे आपल्याला ठीक आहे. तर म्हणजे आता सर्व झाडांना पाणी बिणी मारलेलं आहे. आता 1-2 झाडं राहिली तर इकडे पंकज आहे तिकडे मारेल तो पाणी. आणि आता मी जरा फ्रेश होतो जरा, कारण सकाळपासून बाहेरच आहे. आपला खूप वेळ आधी बघलाच गेला मगाशी तुम्हाला बोलत आहे मी, त्यामुळे मटके पण नव्हते आणायला मिळाले. तर आता उद्याच डायरेक्ट मटके आणू आपण. म्हणजे हे बघा मगाशी मी मस्तपैकी अलिबागला गेलो होतो मच्छी आणायला आणि एकदम फ्रेश मच्छी आलेली आहे आज. मला दाखवलं सर्व एक एक करून मी. हे सर्व ह्याच्यामध्ये सर्व मच्छी आहे बघा. हे पहिले खेकडे आहेत त्यांना बाजूला ठेवून देतो आणि पहिला आता बर्फ टाकतो ह्याच्यामध्ये. चॉकलेट टाका ते. खोलू हा खोलून त्यात थोडा बर्फ टाकून दे 2-3 खडे. अशा गाठी नाही तुला सांगायचं हे कर ना. खोलतोस त्या पिशवीतच ठेवतो. खोलतो आता काय पिशवीत बरे राहतात ते. हे बघा मस्त तारे पॉपलेट आहेत. असेच ठेवतो पिशवीत. हे ताजे बोंबील ह्याच्यामध्ये थोडे बर्फ ठेवून देतो म्हणजे उद्या पण राहतील क्लासमध्ये. नाही खूप सारा टाक. ही आहे कोलंबी. कोलंबी किती 4 किलो आहे? हां नाही 5 किलो आहे. 5 नाही 4 बोलले मी तिला. 5 बोलले ती. हे बघा मस्त एकदम फ्रेश एवढे कोलंबीचे. बर्फ टाकते. टाकतो ना मी टाकतो. लावू शकतो आता तरी लावलं तर होईल ना. सुरमई सुरमई बर्फ एवढं गार आहे ना ते आवाज सवाल लावतो किंमत डायरेक्ट. ओके ना मस्त जाड कापलं छानपैकी. अजिबात तू घाई करू नकोस पंकज. हो तेच तू नुसता हे करतोस. घाई नाही करायचं. हे मोठ्या दिल्यात रे दादा तिने. छान आहे. म्हणजे हे बघा मोठ्या चिंबोऱ्या आहेत एकदम खतरनाक मध्ये आणलेल्या आहेत. आणि इथे सर्व मच्छी आपली लावलेली आहे बर्फाने. आता ह्याला बंद करून ठेवतो मी. नाही ठेव त्यामध्येच. म्हणजे आपली सर्व मच्छी ठेवलेली आहे आता बर्फाने पॅक करून. आणि आता चिंबोऱ्या पंकज आपला साफ करेल थोड्या वेळाने. हा काढतो. अजून बर्फ लागेल ह्याच्यामध्ये ना. अरे नाही म्हणजे हे बघा आपले खेकडे पण असं साफ केलेले आहेत. आणि इकडे चालू आहे अजून साफ करायला. किती कठीण असतं बघा यांचं कवच साफ करणं. तरी पण मस्त की तोडले राहतं ह्याला. आणि हे खेकडे बघा मस्त एकदम भरलेले खेकडे आहेत सर्व. तर म्हणजे हे बघा आपली ते मस्तपैकी मच्छी फ्राय झालेली आहे आणि सोबत मच्छीचा रस्सा पण झालेला आहे. तर थोड्या वेळाने आम्ही जेवायला पण घेऊ. हा उघडतो. तर थोड्या वेळाने जेवण घेऊ आता आम्ही मस्तपैकी. एकदम ताजी ताजी मच्छी आहे. फ्राय केलेलं फ्रायचं दूर आहे. तर म्हणजे आता मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे आणि मस्त जेवलो आहे. आणि आता जातो झोपायला आणि या ब्लॉगला म्हणजे संपवतो. ढेकर आली. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. कर सिम्बा. बाय बाय बाय. गुड बाय. भूक बता भूक. गो गो गो.